नागपुर में कांग्रेस द्वारा निकाली गई राम भक्त आस्था जागरण यात्रा और प्रतिज्ञा स्मरण जन यात्रा को नागपुर में आम लोगों का बड़ा समर्थन मिला। यात्रा में बड़ी संख्या में राम भक्त, कांग्रेस कार्यकर्ता और स्थानीय नागरिक शामिल हुए। पूरे मार्ग पर धार्मिक और सामाजिक नारों के साथ यात्रा का स्वागत किया गया, जिससे कार्यक्रम का माहौल काफी उत्साहपूर्ण नजर आया। इस दौरान सांसद श्याम कुमार बर्वे ने भाजपा और आरएसएस पर निशाना साधते हुए आरोप लगाया कि प्रभु श्री राम के नाम पर सत्ता हासिल करने वाले लोग अयोध्या राम मंदिर से जुड़े कथित अनियमितताओं और भ्रष्टाचार के मामलों पर चुप्पी साधे हुए हैं। उन्होंने कहा कि राम मंदिर ट्रस्ट में हुए कथित भ्रष्टाचार की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। बर्वे ने यह भी स्पष्ट किया कि ये यात्रा केवल कांग्रेस का राजनीतिक कार्यक्रम नहीं, बल्कि राम भक्तों की भावनाओं और आक्रोश का प्रतीक है। यात्रा के दौरान अतुल लोढ़े, अवंतिका लेकुरवाडे और नागपुर शहर कांग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुड्डे पाटिल ने भी सभा को संबोधित किया। नेताओं ने कहा कि कांग्रेस धार्मिक आस्था का सम्मान करती है और भगवान राम के नाम पर किसी भी प्रकार के भ्रष्टाचार को बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने जनता से अपील की है कि मंदिरों और धार्मिक संस्थाओं की पारदर्शिता सुनिश्चित करने के लिए सभी को मिलकर आवाज उठानी चाहिए। रामचंद्रांनी आम्हाला आदेश दिला, आता थोडंसं राजकारण बाजूला ठेवा आणि या देशाची आस्था, श्रद्धा, धर्म याच्याशी जो खिलवाड केलेला आहे बीजेपी आणि आरएसएसच्या लोकांनी, ज्या पद्धतीने चोऱ्या-माऱ्या केलेल्या मंदिरामध्ये, विशेषतः प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये, त्याच्यामुळे आता ह्या श्रद्धेला या चोरांपासून मुक्त करा अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो आम्हाला प्रभू रामचंद्रांनी दिलेला आहे, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत। रामाच्या नावावर ज्यांनी वोट आणि नोट याचं राजकारण केलं हे जनतेला माहिती आहे। काँग्रेसनी कधीही रामाचा, धर्माचा, श्रद्धेचा, आस्थेचा वापर राजकारणात केला नाही। काँग्रेसचे नेहमी प्रश्न राहिले शिक्षण, आरोग्य, रोजगार, कपडा, मकान, स्त्री सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे विषय काँग्रेसचे राहिलेले आहे। काँग्रेसने नेहमी श्रद्धा जी आहे ती व्यक्तिगत ठेवलेली आहे। तुमची श्रद्धा, तुमचा धर्म हा तुम्ही व्यक्तिगतरित्या पाळला पाहिजे, त्याचं संरक्षण केलेलं आहे। इथे तर रामाचं नाव घेतलं, रामालाच लुटलं, तर सामान्य जनतेचा कुठे विश्वास राहिला आता बीजेपी आणि आरएसएसवर? रामटेक हे ऐतिहासिक क्षेत्र आहे जिथे रामाचा वास राहिलेला आहे आणि अयोध्येमध्ये ज्या पद्धतीनं राम भक्तांनी दिलेल्या दानाची चोरी झालेली आहे, त्यामुळे राम भक्तांच्या भावनेला ठेच पोहोचलेली आहे, त्यांच्या श्रद्धाचा व्यापार करण्यात आलेला आहे। त्याच्या विरोधातलं हे काँग्रेस पक्षातर्फे केलेलं हे जनजागृती यात्रा आहे, ज्यामध्ये समाजाला जे हिंदुत्व सांगितल्या जाते, बीजेपीचं संघाचं हिंदुत्व वेगळं आहे, आमचं जे हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व नाही, आम्ही हिंदू धर्माचे उपासक म्हणून हे आम्ही माणुसकी जपणारे लोक आहोत। तिथं श्रद्धा आहे, तिथं प्रेम आहे, तिथं संवेदना आहे, तिथं भावना आहे। मात्र याच्या विपरीत फक्त कट्टरवादाच्या निमित्तानं माध्यमातून समाजाला गुमराह करणं आणि त्यांच्या भावनेसोबत खेळ करणं हा जो काम भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या लोकांकडून सुरू आहे, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। एवढ्या मोठ्या चोरी झाल्यानंतरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काहीच भावना किंवा काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात नाही। या उलट मुजोरीनं म्हटलं जाते की हिंदूंचे पैसे हिंदूंनी चोरलेले आहेत, तर हे एक प्रकारे हे निषेधार्थ आहे।